सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की आपलं मनोगत आपण आपल्या संस्थेविषयी व्यक्त करावं। दोन्ही पंचांना मी विनंती करतोय की आपण मंचावर यायचं। दोन्ही पंच परशुराम पाटील आणि महेंद्र शिंदे साहेब आपण मंचावर यायचं आहे। मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील साहेबांना विनंती करते आपल्या संस्थेविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं। आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील आपण मंचावर यायचं आहे। नमस्कार। सगळे प्रथम मी अभिनंदन करेन ते वाघबिल संघाचं, प्रथम विजेता संघ वाघबिल संघ, खूप खूप अभिनंदन। लगातार 5-6 टुर्नामेंट तुम्ही जिंकलेला आहात। खरोखरच नावाप्रमाणे वाघ आहात तुम्ही आणि ते सिद्ध तुम्ही केलेलं आहे। आपल्या आगरी समाजात असे वाघ तयार व्हायला पाहिजे जसे वाघबिल तयार झाले। खरोखरच आम्ही पण वाघ आहोत, पण थोडंसं आम्ही कमी पडलो। आमच्या अंगावर एक पट्टा कमी होता, तुमच्यावर एक पट्टा जास्त होता। तेच सांगते ना, तुमच्या अंगावर 2 पट्टे जास्त असतील मग तुमच्या अंगावर। नक्कीच घ्यावाल तुम्ही, जास्तच फायनल घ्यावाल ना। खरोखर उमलमान संघाचं सुद्धा अभिनंदन करतोय, कारण भरत भाऊला माहिती आहे की उमलमान संघाचा जो वनवास होता तो थोडासा संपलाय आणि मुकेशच्या नावाने आज मुकेश जर इथे इन झाला तर टीम मध्ये नव चैतन्य आलं। कारण आपल्या समोर जो संघ होता तो एकदम फुल ताकदीचा संघ होता ना। खूप अटीतटीची मॅच झाली। सर्वप्रथम खरोखर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतोय ना। बोलायचं जायला तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत उमलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था, आमची संस्था ही नवीन नवीन उपक्रम करीत असते। आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम करतो। आता जो तो बोर्ड लाविलाय आम्ही भावंदो, काही कना वाटत असेल काही येड्यासारखं बडबडतो, पण बघा भविष्य येणारी परिस्थिती ही फार बेकार आहे आपल्या समाजासाठी। आपल्या समाजाला अजूनपर्यंत काही गोष्टी समजत नाही। एखादा माणूस जर काय बोलेल त्याचे मागे आपण जातो। बघा सगळे पक्षाच्या मागे विखरलो आपण, कोण कोणचा नाही। बघा वेळ येऊ दे कसे वागतात ते बघा। सध्या महाराष्ट्राचं राजकारण त्या दिशेने चालले। आपल्याला कोण नाही बघा, उचलाला आपली 4 माणसंच येणार, हे राजकारणी येणार नाही। म्हणून आपण यांच्या मागे लागून डोकी फोडितो। ती डोकी फोराची बंद करा। यो माझा तो तुझा, जवळ दुखाच्या वेळेला तुमच्या जवळ येईल ना तो आपला, हे बघा न चाला। कारण काय माहिती का, समाजाने प्रबोधन करायला पाहिजे। तर येणारी आपली पिढी आहे ते आपल्याला विचारणार आहे। जसं आपल्या गावांचे बरेच 23 गावं मी ऐकले का आमचे डोकराकडं घाला गेलता काय माहिती, आम्हाला जागाच नाही, जागा विकून मोकळा जायला आहे, हे केले ते केले। खरी गोष्ट आहे ती। आपली पोरं आपल्याला पण ते सांगलं आमच्या बापासनी काय केलं, आमच्या बापासनी काय केलं आमच्यासाठी। तर आपण ते समजायला पाहिजे। ज्याला समजते त्याने घ्या, नसेल समजत त्याने यांची सोडून द्या, तो विषय वेगळा आहे। तर चला खरोखरच ही बोलायची वेळ नाही, पण शेवटचं मनोगत व्यक्त करताना मी या गोष्टी बोलतोय ना। खरोखरच खूप मजा आली मॅचला, अशीच मजा आली पाहिजे। आता तुम्हाला सांगते ह्या वर्षीचा आमचा नवीन उपक्रम, आता ही जी समोर फाईल आहे डाकी साहेब, ही तुमच्या समोर जी फाईल आहे ती सर्वे नंबर 105 या रस्त्याच्या बाजूला आहे। ही जागा आमची संस्था उमलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था, ह्या संस्थेने ती जागा कॅप्चर केलेली आहे। या संस्थेसाठी म्हणजे समाजासाठी, पूर्ण उमलमान गावच्या आगरी समाजासाठी ती जागा आम्ही राखीव करत आहोत। म्हणजे ती संस्था आमची त्यासाठी पूर्ण, आम्ही येणाऱ्या गुढीपाडव्याला आम्ही त्या जागेवरती कंपाऊंड घालणार आहोत आणि आमचा शिक्का रोवणार आहोत। कारण बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या 105 सर्वे मध्ये बाहेरचे मुसलमानांची कबर 49 जागेमध्ये मुसलमानांनी जागा आरक्षित केलेली आहे। तिकडे 20 गुंठे मुसलमानांनी आरक्षित, 29 गुंठे जागा उरली होती। आमच्या आगरी समाज विकास मंडळ होतं आमच्या इकडचं पश्चिमी विभागाचं, त्यांनी ती जागा ठेवली होती, पण काही कारणास्तव ती जागा त्यांनी हे केली नाही। तर आम्ही ती जागा आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत। आता ती जागा आमच्या संस्थेकडे, कारण येणाऱ्या पिढीला ती संस्था राहिली पाहिजे। तिकडे भविष्यात जर आमच्याकडे निधी उपलब्ध झाला तर आम्ही तिकडे मोठं समाज मंदिर बांधणार आहोत, पोरांना खेळायसाठी तिकडे जागा आरक्षित करणार आहोत, किंवा एखाद्या मीटिंग्स चालतात समाजाच्या त्या आम्ही तिथे घेणार आहोत। आणि असं नाही समजत की उमलमान आगरी मास्टर्सनी ती आपण पुढाकार घेतलाय, फक्त ती जागा पूर्ण गावाची आहे आमच्या। बघा मी जे लिहिले नाही तर स्वतःचेच गावन
भाडोत्र्यासारखं रेवायला लागेल आपलं. तर ही भाडोत्री पण आपल्याला घालवायचं आहे. प्रत्येक गावात मीराबाईंदरची परिस्थिती एवढी खराब आहे की बघायला नको. त्यांना कोण कोणचा निकोला वलखीनी गुजराती मारवाडी त्यांना आयलेन नागरी लोकांना त्यांच्याजवळ सया काय आपण ओळख मागायला जातो ना, तू सरळ सांगते मी ओळखीनी तुला. त्याला मतं कोण दिली? आपण दिली. मला कोणशी पक्षाची वाईट बोलायचं नाहीये. फक्त आपले समाज बांधवांना तुम्ही मदत करा. समाज बांधव पुढे गेला पाहिजे. आवडच बोलायचं आहे मीला. न चला परत एकदा दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. आपल्या उपस्थित आहेत. आम्हाला 2 दिवस डीजेच्या तालावर समालोचन आणि जे संगीत दिलंय ते वायडी परिवार यांच्यातर्फे आम्हाला मिळालं होतं. त्यांचे प्रतिनिधी आहेत सुधीर यशवंत पाटील यांचा सन्मान सत्कार करावा म्हणून मी दिनेश पाटील यांना विनंती करतोय की आपण त्याचा सन्मान सत्कार करावा. वाडी परिवार दरवर्षी आम्हाला डीजेची व्यवस्था करून देतात. खूप खूप तुमचा आभारी आहे उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था. या निखिल तुम्ही पण या. आमच्या ओमकार टूर ट्रॅव्हल्सचे माझे पार्टनर आहेत इंद्रभूषण जयस्वाल, ते उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सत्कार करावा. मी किरण पटेल यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान सत्कार करावा. धन्यवाद. आणि ज्याच्या नावाने आम्ही टुर्नामेंट आयोजित केली होती कैलासाची हरेश रामचंद्र गरत, त्यांच्या परिवाराने या टुर्नामेंटसाठी पहिलं, द्वितीय आणि तृतीय आणि मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि फलंदाज या ट्रॉफ्या त्यांच्या परिवाराने दिलेत. त्यांचे तो आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. जरी तो आमच्यात आज नसला हरेश, पण त्यांचं कुटुंब आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कधीतरी तर काय लागलं तरी उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था नेहमी त्यांच्या पाठीशी राहील. तरी पण त्यांचं योगदान त्यांनी दिलं त्यात महत्त्वाचं आहे. खूप खूप आभारी. आणि त्यांचा मुलगा कुमार धीरेन इथे उपस्थित आहेत. त्याचा सन्मान सत्कार करावा असं मी जयप्रकाश पाटील उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे कर्णधार यांना विनंती करतोय. अमोल डेकोरेटर संजय पाटील असतील तर या. साई ग्रुप चिराग पाटील, भरत रावसाहेब आपण स्टेजवर यायचं आहे. तुमच्याकडे लिस्ट आहे. दोन्ही पंचांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. परशुराम पाटील आणि महेंद्र शिंदे साहेब यायचं आहे स्टेजवरती. चला भरतराव साहेब लिस्ट घेऊन या. आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. पंचांना मला वाटतं जायचं आहे. आपण 2 दिवस आमच्या या उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेला टुर्नामेंटसाठी 2 पंच लाभलेले होते. टिवडी गावचे पाटील आणि घाटकोटचे महेंद्र शिंदे साहेब या उत्तम कामगिरी करून कुठलेही गाळबोट न लागता यशस्वीरित्या टुर्नामेंट पार पडलेले आहे. पंचमध्ये टेन्शन असते पंचावर, पण कुठलं टेन्शन न घेता कुठल्या दबावाखाली नेता पूर्णपणे ही टुर्नामेंट यशस्वी पार केली. त्यांचं मोठं योगदान आहे. त्या पंचांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पंच परशुराम पाटील या. परशुराम पाटील यांचा मी यथाशक्ती मानपान करून आणि यथाशक्ती मान देऊन त्यांचा सन्मान सत्कार करतोय. रमेश मात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान सत्कार करावा. महेंद्र शिंदे पंच घाटकोपरचे आहेत आणि अधिकृत पंच आहेत आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे.
त्याचा सन्मान सत्कार आणि यथाशक्ती मानधन देऊन सन्मान केला जातोय. दुसरे पंच आपल्या टिवरे गावचे परशुराम पाटील उपस्थित आहेत. मी सुधीर पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्मान सत्कार करावा. आणि आगरी समाज सामाजिक संस्थेचा बुलंद आवाज समालोचक पांजगावचे आणि रहिवासी आणि उमेरमान गावचे जावई भरत राऊत आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकतात. असे समालोचक भरत राऊत यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी धीरेन पाटील यांना विनंती करतोय. हरीश पाटील यांचा सुपुत्र कुमार धीरेन पाटील यांना विनंती करतोय की भरत राऊत यांचा सन्मान सत्कार करून त्यांना यथाशक्ती मानधन द्यावं. धन्यवाद. डीबीएन लाईव्ह ज्याचं लाईव्ह प्रेक्षेपण 2 दिवस पार पडलं तर डीबीएन लाईव्हचा आम्ही सन्मान सत्कार करतो आणि यथाशक्ती मान देतो. या डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी आलेले आहेत. मी ओमकार टूर ट्रॅव्हल्सचे भागीदार इंद्रभूषण जयस्वाल यांना विनंती करतो की त्याबद्दल सन्मान सत्कार करावा आणि यथाशक्ती मानधन द्यावं. धन्यवाद. डाके साहेब 2 शब्द हो. चला चुकून कोणाचा सन्मान का जर राहिला असेल तर मी क्षमा मागतो उमेदवार नागरी मास्टर किराव सामाजिक संस्थेतर्फे. कारण डोक्यात राहत नाही कोणाचं चुकून जर सन्मान का जर राहिला असेल तर मी आत्ताच क्षमा मागतोय आणि बोलतोय बक्षीस समारंभाकडे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच उमेरमान मास्टर्स मुकेश पाटील. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचे मी रमेश मात्रे साहेबांना विनंती करतोय सामनावीरचं पारितोषिक आपण वितरण करायचं आहे मुकेश पाटीलाला. फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले ते म्हणजे वाघबिल संघाचे कर्णधार गणेश मनेरा. मी गणेश मनेरा साहेबांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतोय की आपलं मनोगत व्यक्त करावं. एवढे टुर्नामेंट केले आहेत आणि त्याचा आनंद तुम्हाला झाला असणारच. नक्कीच आपला मनोगत तो आनंद व्यक्त करावा. इथे आनंद व्यक्त करा. मॅन ऑफ द मॅच घेतल्याबद्दल आनंद झाला मला. मॅन ऑफ द मॅच घेतल्याबद्दल आनंद झाला आणि माझी मॅन ऑफ द मॅच ती मी कुंदन ठोंबरेला देतो. एवढ्या तुम्ही फायनल जिंकलेल्या तर काय वाटतंय तुमच्या कारकिर्दीमध्ये?
माझ्या फायनलमध्ये म्हणजे माझ्या 11 जे खेळाडू येतात त्यांचंच हे करतो असं मी मनोगत करतोय का माझ्या जोडीला खेळतो तिथे चांगले. ते खेळतात म्हणून जिंकतात, पण कर्णधार महत्वाचा असतो. कर्णधार नेता म्हणजे कसा सेनापती महत्वाचा असतो. सेनापती मजबूत तर आपले मावळे मजबूत. आणि गणेश मेळा हा सेनापती तुम्हाला चांगला मिळाला आहे. आतापर्यंत तुम्ही एवढं टुर्नामेंट मारलात, अजूनही जास्तीत जास्त टुर्नामेंट मारा असं माझं वैयक्तिक मत आहे. अजून आता किती बाकी 8 बाकी आहेत. 8च्या 8 आम्ही विचार करतो फायनल मारायचे आहेत. हा विचार कधी करता? रात्री दिवसा करताय? दिवसा 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 विचार करतात की 8 टुर्नामेंट बाकी आहेत आणि 8 टुर्नामेंट मारणार. तुम्हाला बेस्ट ऑफ लक गणेश साहेब. या कोणा दिले? टोंबरे, कुंदन टोंबरे साहेब या. तुमचं गणेश मेळाचा मॅन ऑफ द मॅच त्यांनी कुंदन टोंबरे यांना दिलाय आणि त्याला द्यायला सांगतोय मी, गणेशला सांगतो द्यायला दे. त्यांना सन्मान चिन्ह ओमकार टूर ट्रॅव्हल्स तर्फे सन्मान चिन्ह आणि मानाची टोपी दिली जाते. धन्यवाद. चला हरेश कैलासवासी हरेश गडत यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाजचा सुद्धा सन्मान चिन्ह आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत. 4 ओव्हर टाकलेले आहेत, 13 धावा खर्च करून 5 विकेट घेतलेल्या आहेत. संघ आहे वाघवील आणि खेळाडू आहे नंदू पाटील. वेलकम नंदू पाटील, तुमचं खूप खूप अभिनंदन. मी जयप्रकाश पाटील यांना विनंती करतो. किरण मोर्शे पण आपण याचा सन्मान गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक द्यावं. सर्वप्रथम मी उमेलमान संघाचं कौतुक करतो की त्यांनी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि छानरित्या पार पाडलेली आहे. आणि आमचा खेळ जो झाला, आम्ही इथे कधीच फायनल मारली नव्हती. आम्ही आता टार्गेट ठेवलेलं आहे की आम्ही या फायनलमध्ये विन होणारच. तर तो आमचा स्वप्न पूर्ण झालेला आहे. आणि येणाऱ्या भरपूर आता स्पर्धा आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही टायटल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यासाठी आमची जी प्रॅक्टिस मेहनत जी आहे ती आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे. आणि त्या 8 टुर्नामेंटमध्ये आमचा चांगला परफॉर्मन्स होईल हेच आम्ही आमचा विश्वास ठेवून आम्ही खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीची शुभेच्छा नंदू भाऊ. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे उमेलमान, खेळाडू आहे नवीन घरत. मी इंद्रभूषण जयस्वालला विनंती करतो की क्षेत्ररक्षणाचं बक्षीस आपण द्यावं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नवीन घरत उमेलमान संघ. धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज ज्याने 4 इनिंगमध्ये 23 चेंडूत 69 धावा केला. संघ आहे वाघबील, खेळाडू आहे पंकज गोंधळे. मी दिनेश साहेबांना विनंती करतोय की बक्षीस आपण उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस आपण द्यावं. 69 4 इनिंग 23 चेंडूत 69 धावा. मालिकावीर ठरलेल्या 4 इनिंग 18 चेंडूत 39 धावा, 4 ओव्हर 23 धावा ते 6 विकेट घेतलेत. खेळाडू आहे की संघ आहे? कोण असणार आहे संघ? आणि खेळाडू मालिकावीर 4 इनिंग 18 चेंडूत 39 धावा, 4 ओव्हरमध्ये 23 धावा ते 6 विकेट घेतलेले आहेत. संघ आहे उमेरमान आणि खेळाडू आहे मुकेश पाटील. मी गजानन डाके विनंती करतोय की मालिकावीराचं बक्षीस आपण करावं.
तृतीय विजय ठरलेत पांजू पहिल्या दिवशी आणि तृतीय विजय ठरलेत ओवळा ठाणे हे आपले बक्षीस घेऊन गेले आहेत. हे आमच्या उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे कर्णधार जयप्रकाश पाटील यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित सर्व आपले गावातील मान्यवर आणि वाघबीळ संघाचे म्हणजे डाकी साहेब त्यांचा उमेदवार आगरी मास्टरतर्फे खूप खूप आभार की त्यांनी या वेळात वेळ काढून ते कालसुद्धा आलेले होते आणि आजसुद्धा ते आलेले आहेत आपले सामने बघण्यासाठी. आणि वाघबीळ टीमबद्दल काय बोलायचं, वाघच आहेत ते आपल्या 23 संघामधली. त्यांच्यासमोर मॅच खेळायचं म्हणजे आमची म्हणजे कुठलीही टीम विचार करते अरे या टीममध्ये तर एवढे चांगले खेळाडू आहेत, यांना आपण कसं हरवायचं. पण आमचा सुद्धा प्रत्येक टायमाला प्रयत्न असतो. सुद्धा आमचा प्रयत्न होता, 100% आम्ही प्रयत्न केलेला की तुम्हाला आम्ही हरवू. पण तिकडे थोडं आमचा गोलंदाजाने मार खाल्ला आणि तिकडे आम्ही मागे गेलो परत. पण आज चांगलाच सामना झाला. जर अजून जरा 10 रन जास्त असते तर निश्चितच जरा अटीतडीचा सामना आपल्याला बघायला भेटला असता. आणि मेन विशेष म्हणजे मी आमच्या खेळाडूंना नेहमी सांगतोय की बघा वाघबीळचा संघ प्रत्येक टायमाला जेव्हा ग्राउंडवरती दिसतो मला कुठल्याही टुर्नामेंटला कुठल्याही गावामध्ये तो संपूर्ण संघ घेऊन येतो. पण आमच्या गावात तसं नाही. आमच्या गावामध्ये प्रत्येक टुर्नामेंटला प्लेइंग 11 नसतो, कधी हा नसतो, कधी तो नसतो, मग कधी 8 खेळाडू कधी 9 खेळाडू असं असतं. अक्षरशः आमची दैसर मॅच झाली ते जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. दैसरला आमची मॅच होती, तिकडे फक्त आमचे 8 खेळाडू होते, 8 खेळाडू होते फक्त. तर आता करायचं काय, खेळायचं की नाही. मला एवढा वैताग आला, मी तर अक्षरशः ती प्लेइंग लिस्ट टिक करतो ती आमच्या ग्रुपमध्ये टाकली. आणि मी या सर्वांना सांगितलं जर आपली जमदा मॅच झाली हरलो ना तर याच्या पुढे आपली मास्टर बंद करायची. डायरेक्ट मी सांगितलं सर्वांना. कारण आमच्या 23 संघामध्ये आमच्यामध्ये 50 पोरं आहेत ऑन पेपर 50, पण कधी 11 सुद्धा होत नाहीत, 11 सुद्धा होत नाहीत. पण वाघबीळ संघ, राई संघ मी बघितले, ठराविक संघ, गोडबंदर संघ त्यांची प्लेइंग 11 तेच असतात, नेहमी तेच असतात. आता तुमच्यामध्ये सुद्धा आम्ही पंकज गोंधळे ते ओपनचे खेळतात, नंदू पाटील आहे ते सुद्धा ओपन खेळतात. आता केतन एक चांगला बॅट्समन आहे तुमचा, तो सुद्धा ओपन खेळतो. पण अजून 2 येतील, पण ते मी बघतो ना, मी सांगतो प्लेअरला अरे ते ओपन खेळतात तरी सुद्धा टाइम काढून ते मास्टरच्या क्रिकेटला येतात, असं आहे. तर ते महत्त्वाचं आहे. मास्टर म्हणजे काय आपल्या गावकीची टीम आहे. ओपन म्हणजे काय, ठीक आहे तुमच्यामध्ये बरेचसे प्लेयर 35चे असतील, 25चे 30चे तुम्ही खेळता. पण आमचा पण सुद्धा मुकेश, मी कालपर्यंत मुकेशला विचारलं मुकेश तू खेळशील का, त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्याचा मेडिकल प्रॉब्लेम आहे, पण तो खेळणार नव्हता मॅच. तर कालपर्यंत माझ्या प्लेइंग 11मध्ये तो नाव नव्हतं, त्याचं नाव नव्हतं. आज सुद्धा त्या सकाळी विचारलं मी काय मुकेश तू खेळशील का, तर नाही बोलते मला 3 महिने आराम सांगितलंय. मग ठीक आहे बरं, तुला तर मी जास्त काही फोर्स करू शकत नाही, जेन्युइन रिझन आहे, मी त्याला फोर्स करू शकत नाही. आणि आमचे ते लंगडे घोडे घेऊन मी उतरणार होतो पण टायमावरती तो बोलला मी येतो आज, मी खेळतो. ते टिक केली मी त्याची. आणि त्याने आज एवढा चांगला परफॉर्मन्स केला आणि त्याने मालिकावीर सुद्धा घेतला आजच्या सामन्यामध्ये, म्हणजे या स्पर्धेमध्ये. आणि मी सांगतो की आज जे आम्हाला दुसरी ट्रॉफी भेटले त्याचं पूर्ण श्रेय मी मुकेश पाटीलला देतोय, मुकेश पाटीलला. कारण त्यांनी जो खेळ दाखवला आहे त्याचं खरंच धन्यवाद मुकेश पाटील. आणि मुकेश पाटीलला विनंती असेल की तुम्ही आता तुमचा आज आम्ही गेम बघितला आणि मुलांना सुद्धा आमच्या गावातल्या मुकेश पाटील पाहिजे. मुकेश पाटील असला तर गावातली जी प्रेक्षक येतात त्यांना सुद्धा बघायला सामने बरे वाटतात. नाहीतर आमचे लंगडे गोडे काय जातात आणि जेवून येतात. पहिला सामना हरतात आणि जेवून घरी येतात. मग सर्व आमच्या गावातले शिवाय मारतात आम्हाला तुम्ही जेवून घरी येतात. खरंच अक्षरशः आम्हाला खूप वाईट वाटतं की गावातले आपले जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा जातात सामने बघायला, तर त्यांना सुद्धा वाईट वाटतंय की तुम्ही हरता जेवायला जाता. पण दैसरला आम्हाला 11वी टूर्ना स्पर्धा होती, आम्हाला 3रं बक्षीस लागलं, तर जरा पोरं जरा खुश झाली बाबा 3रं बक्षीस लागलं म्हणजे या वर्षाची एक तरी ट्रॉफी आली. आणि आजच्या आमच्याच होम ग्राउंडला आम्हाला द्वितीय पारितोषिक भेटलं, ती एक आनंदाची गोष्ट आहे सर्वांसाठी. धन्यवाद. धन्यवाद जयपू. उत्साह संचालना अंगात आणि खरोखर त्याने आपलं मनोगत एकदम यशस्वीरित्या मांडलेलं आहे आपल्याकडे आणि ते खरं आहे. आमच्यात उपस्थित फ्रेंडशिप मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर हेमंत घरत साहेबांना विनंती करतो आपण मंचावर यायचा आणि अध्यक्ष साहेबांना विनंती करतो सन्मान सत्कार करावा. हेमंत घरत या, फ्रेंडशिप मंडप डेकोरेटचे मालक. हा नाही वाघबीळ संघ तुम्ही का आलाय तिथे, तुम्हाला बक्षीस उद्या मिळेल.
चला आजचा विजय संघ ठरलाय वाघबील. हॅलो हॅलो आवाज गेला का रे?